नमस्कार. मनाचे श्लोक एक मागो या मालिकेतील हा 38वा भाग 164व्या श्लोकापासून आज आपण सुरुवात करणार आहे. आणि मला असं वाटतं की आज 38वा भाग चालू आहे. बहुधा 48 किंवा 50 भाग होतील आणि आपल्या मना श्लोकाचं विवेचन पूर्ण होईल. आणि आपण अवधान देऊन ऐकावं. आणि मुख्यतः नंतरही पुन्हा आपण यूट्यूबवरनं ते बघू शकाल, ऐकू शकाल. किंवा रोजच्या आपल्या वागण्यामध्ये सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ हे ऐकलं तर आपल्या मनावर निश्चित चांगला परिणाम होईल असं मला वाटतं. श्लोक क्रमांक 164. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. संत संगतीचे महत्त्व सांगणाऱ्या श्लोक क्रमांक 163 ते 169 या श्लोक समुच्चयातील हा दुसरा श्लोक आहे. एखाद्या झऱ्याच्या उगमाला जसे स्वच्छ पाणी असते, परंतु पुढे वाहताना त्यात अनेक ठिकाणचे पाणी, माती, दगड मिसळून ते गढूळ बनते. त्याचप्रमाणे मनुष्य प्राणी जन्माला येताना स्वच्छ व निर्मळ विचारांचा असतो. ज्यांना जगाचा अनुभव नाही ती लहान मुले निष्पापच असतात, परंतु पुढे वाढत्याबरोबर त्यांचा जगाशी जसा जास्त संबंध येतो तशी त्यांची मनोवृत्ती बदलत जाते. मुलातील निष्पाप निरागस भावना संपत जाऊन त्या जागी स्वार्थ व अन्य विषय येत जातात. वास्तविक विषय आणि त्यापासून आपण मानणारे सुख या दोन्ही गोष्टी आपल्या कल्पनेनेच निर्माण झालेल्या असतात. मने कल्पिला विषयो सोडवावा. गुलाबाच्या फुलाचा वास सुंदर आहे असे आपण म्हणतो, पण सर्दी झाली असली तर तो वास आपल्याला जाणवत नाही, तरीही गुलाब मात्र हवासा वाटतो. सुग्रास श्रीखंडाची नुसती मनात आठवण झाली तरी माणसाला आनंद वाटतो, पण जर पोट बिघडले असेल तर समोर ठेवलेले श्रीखंडसुद्धा त्याला नकोसे वाटते. मनुष्य अशा सुखाबाबतच्या स्वतःच्या कल्पना करून त्यातच रममाण होत असतो. त्यामुळे परमेश्वराच्या भेटीची त्याला ओढ लागत नाही. म्हणून ज्याला आपली प्रगती करून घ्यावायची आहे त्याने कल्पनेने निर्माण केलेल्या विषय सुखातून स्वतःची सुटका करून घ्यावी. ती सुटका करण्यासाठी मनावर आरूढ झालेल्या कल्पनेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी काय करावे याबद्दल समर्थ तिसऱ्या चरणात मार्गदर्शन करीत आहेत. मने कल्पिता कल्पना ते सरावी. म्हणजे आपण हिंदी सिनेमाच्या डायलॉग वाईज म्हणतो ना, लोहा लोहे को काटता है, अगदी तसाच समर्थ उपदेश करतायत की ही कल्पना जी आहे ती तुम्ही कल्पनेनेच मारावी. समर्थ एकीकडे रोखठोकपणे उपदेश करतात, पण मधूनच त्यांच्यातील भावकवी अशी काव्यात्मक गंमत दाखवतो. ज्या कल्पनाशक्तीने आपण विषय निर्माण केले त्याच कल्पनाशक्तीने त्यांचा बिमोड करावा. सदा सर्वदा भगवंताविषयी कल्पना करीत राहिलो तर त्या सत्संकल्पना स्थिरवून विषयांच्या कल्पनेचा नाश करतील आणि मग मनापासून साधकाला त्या निर्गुण निराकार परमेश्वराची ओळख घडू शकेल. हे सर्व साधण्यासाठी ज्या महात्म्यांना आत्मज्ञान झाले आहे, जे परमेश्वराचे अंशरूप बनले आहे, ज्यांच्या मनात सर्वांच्याबद्दल अपार करुणा आहे, ज्यांनी विकारांना जिंकले आहे, अशा सज्जनांची सतत संगत धरावी. अशा सत्संगतीने मनातील वाईट विचार आणि कल्पना कमी होऊ लागतील आणि त्यांची जागा सत्य संकल्पना आणि भगवंत भेटीची खरी जिज्ञासा घेतील आणि अवखळपणे सैरोवैरा धावणाऱ्या आपल्या कल्पनाशक्तीचा अबलक वारू सद्बुद्धीच्या आटोक्यात येऊन योग्य आणि सन्मार्गाने चालू लागेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 165. देहादिक प्रपंच हा चिंती येला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरिचिंतने मुक्ती कांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. माणसाला परमेश्वराने मन दिले आहे, त्यामुळे त्याच्या मनाचे विविध व्यापार सतत चालू असतात. मनात काही विचार आणू नको असे सांगितले तर ते केवळ अशक्य आहे. कायम कोणत्या ना गोष्टीबद्दल मन विचार करीत असते. अगदी श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत आणि विद्वानापासून ते गावंढळ माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनाचा हा गुणधर्मच आहे. ते कधी स्वस्थ बसू शकत नाही. एक वेळ हातपाय काही नाही आलं तर शरीराने थोडा वेळ स्वस्थ बसणे शक्य आहे, पण मनात कोणतेही विचार न आणता राहणे केवळ अशक्य आहे. त्यातही प्रपंची माणसाच्या मनाचे सदैव प्रपंचचे आणि प्रापंचिक विषयांचे चिंतन चाललेले असते. त्यामध्ये शरीराचे सुख, पत्नी, मुले, नातेवाईक, सत्ता, वैभव, समृद्धी, विषय वासना, धन इच्छा, प्रसिद्धीची इच्छा हेच विषय प्रामुख्याने असतात. कधी त्या संबंधीच्या सुखाच्या आसक्तीचा विचार करतो तर कधी त्या मनात येणाऱ्या संकटाची काळजी असते. अशा दरम्यान प्रापंचिक गोष्टीचे सतत चिंतन करत गेल्याने माणसाचे प्रपंचावरचे प्रेम घट्ट होत जाते.
त्याविषयीच्या आसक्तीचा तो कायम गुरफटत जातो. आपण, आपला देह, त्याची सुखदुःखे, आपले कुटुंब या आपल्याकडे काही चिरंतन सत्य आहे याची जाणीव तो विसरून जातो. मन पूर्णपणे निर्विचार करणे आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नाही. मात्र त्यातील विचारांचा ओघ प्रयत्नपूर्वक बदलणे शक्य आहे. म्हणून त्याच विचारांचा ओढा जो प्रपंचाकडे असतो तो वळवून हरिचिंतनी म्हणजे भगवंताच्या स्मरणाकडे वळवावा. प्रयत्न केल्यास हळूहळू हा बदल होऊ शकतो. कारण मुळात परमेश्वराने इतर प्राण्यांना दिलेली विचारशक्ती केवळ माणसालाच दिली आहे. विचारपूर्वक असा बदल केल्यास मनाची प्रपंचाची ओढ कमी होईल, दृश्य वस्तूमधील आसक्ती कमी होईल, परमात्मा संबंधी प्रेम व तळमळ निर्माण होईल आणि त्यामधूनच त्याला चिरंतन सुखाचा म्हणजेच आत्मज्ञानाचा म्हणजेच मुक्तीचा लाभ होईल. हे सर्व हरिचिंतनाने साधेल व मुक्ती मिळेल. हे सांगताना समर्थांनी अशा माणसाने जशा एखाद्या लग्नात इच्छुक माणसाने पत्नीशी विवाह करून मुक्तिरूपी पत्नीला वारावे, हा मुक्तिकांता वारावे हा गमतीदार शब्दप्रयोग केला आहे. मनाची देहविषयक चिंताची ओढ परमेश्वर प्राप्तीकडे लावण्यासाठी संत सहवासाची कास धरावी. त्यामुळे त्या प्रक्रियेची सुरुवात होऊ शकेल आणि नंतर तिलाही वेग आणि आत्मबळ प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 166. अहंकार विस्तारला या ध्येयाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मी देहाचा मूळ ही गैरसमजूत, या चुकीच्या समजामुळे देहाच्या सुखदुःखादी भावनांचा विस्तार होतो. यामधून मग आपण त्यासाठीच्या वस्तूंचा संग्रह करायला सुरुवात करतो. पैशामधून घरदार, वाहने अशी अगदी टीव्ही किंवा रेफ्रिजरेटरसारख्या वस्तू आपण एकत्रित करत राहतो. या सर्व शरीर सुखाच्या प्राप्तीसाठीच असतात आणि आपण शरीर सुख हेच खरे सुख मानून त्यांच्या वस्तूंच्या संग्रहाच्या मागे लागतो. जेवढा संग्रह मोठा होईल तेवढे आपलं सुख वाढणार आहे अशी आपली कल्पना असते, जी भ्रामक असते. वस्तूंच्या अशा संग्रहामध्ये आपले मन गुंतले की त्याचबरोबर त्या वस्तूंनी प्राप्त होणारे देहसुख उपभोगण्यासाठी आपण लग्न करतो, प्रपंच मांडतो, पत्नी, मुले, मित्र, नातेवाईक, स्त्रिया, पुत्र, मित्रादिके असे मित्र गोळा करतो. म्हणजेच आपला मोह हा वस्तूपाशीच न थांबता अन्य व्यक्तींच्या पर्यंत पोहोचतो. आपण देहबुद्धीचे गुलाम झाल्यामुळे देहसुखासाठी या सगळ्या वस्तुमात्रांचा आणि इष्टमित्र नातेवाईकांचा पसार निर्माण करतो आणि तो आपल्या आयुष्य जसे पुढे वाढत जाईल तसं वाढवत सुद्धा राहतो. एखाद्या झाडाच्या मुळाचा लहानशा बीपासून पुढे वाढत जसा प्रचंड वृक्ष होतो तसा मी देही या मूळ कल्पनेचा असा विस्तृत पसारा पसरतो. त्यामध्ये पसाऱ्यात आपण गुंतून जातो. चांगल्या वस्तू, प्रेमळ पत्नी, चांगले मित्र या सारांच्या सहवासाच्या मोहात आपण तेच खरे सुख आहे असे मानत राहतो. वाऱ्याच्या एखाद्या फुंकरने जसा पत्त्याचा उभा केलेला बंगला कोसळावा तसे हे सर्व सुखाचे वाटणारे मोह क्षणार्धात संपणारे असतात. हा भ्रम नाहीसा करणे, त्यातच सुख आहे हा भ्रम नाहीसा करणे चिरंतन सुखासाठी आवश्यक आहे. मनाला सातत्याने, विवेकाने आणि विचाराने वळण लावण्याचा प्रयत्न केला तरच ते काम निश्चित होईल. एखाद्या वांड आणि खोडसाळ जनावराला जसे सुरुवातीला बळाचा वापर करून कह्यात आणावे लागते, एखादी गाय असेल, बैल असेल, घोडा असेल, तो जर खोडीस्त असला तर त्याला बळाचा वापर करून दावं लावायला लागतं. तसं सुरुवातीला आपल्या ओढ्या मनाला बलपूर्वक वळण लावावं लागेल. यासाठी सतत संतांची संगती धरावी आणि त्यांच्या संगतीचा फायदा करून घेऊन आपण आपला अभिमान आणि अहंकार नष्ट करण्याच्या मार्गाला लागावं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 167. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. एखादी गोष्ट मिळवायची इच्छा धरणे हा मानवी मनाचा धर्म आहे. त्यामुळे आपण सतत काहीतरी वस्तू प्राप्त करण्याची कामना मनात बाळगून त्या दिशेने प्रयत्न करत राहतो. घर बांधायचं असलं तर त्यासाठी पैसे साठवायला सुरुवात करतो. परीक्षेत यश मिळायला पाहिजे असेल तर अभ्यासाला प्रारंभ करतो. प्रपंच थाटून सुख मिळवायची इच्छा पूर्णसाठी विवाह करतो. या साऱ्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात, परंतु त्यांच्यापासून प्राप्त होणारा आनंद काही काळापुरता मर्यादित आहे. लहान मुले खेळ खेळताना खेळणपीठ म्हणून खेळ करतात. त्यात कोणी म्हणतो हे पहा माझ्याकडे लाडू आहेत, तर कोणी म्हणतो माझ्या वाटेत चिवडा आहे,
तर खरे तर कोणाकडे काहीच नसतं. तो केवळ खेळत असतो. तसाच प्रपंच हा एक खेळ आहे. त्यात शाश्वत टिकणारं काही नाही. म्हणून त्यातील क्षणभंगूर सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जो शाश्वत सुखाचा दाता आहे तो परमात्मा प्राप्त करून घेण्याचा मनापासून निश्चय करावा. असा दृढनिश्चय होण्याच्या आड दुसरे तिसरे कोणी येत असून आपल्या अंतरंगात उठणारे विकारच त्याला कारणीभूत असतात. आपल्या मनाची स्थिती दोलायमान असते. प्रपंच आणि त्यातील सुखे एकीकडे आपल्यास खरी वाटतात, पण संकटाच्या प्रसंगी किंवा आजारपण आले की तात्पुरता आपल्याला त्यातला फोलपणा पडतो. संतांनी सांगितलेला साधनेचा मार्ग चिरंतन सुखाने नेणारे आपल्याला उमगते, पण संकट संपले किंवा आजारपण गेले की पुन्हा आपण हा बोध विसरतो व ऐहिक सुखाच्याच मागे धावू लागतो. खरे काय आणि खोटे काय या संदेहात आपण सापडून खोट्याच्याच पक्षात आपले मत देतो. कारण सत्याच्या बाजूने जाण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे असते आणि ते नेहमीच प्रयत्नपूर्वक करावे लागते. मानवी आयुष्याचा काळ मर्यादित आहे. त्यामुळे हा प्रयत्न करण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण या सत्कारणासाठी लावणे जरूर आहे. समर्थांनीच एका काव्यरचनेत प्रत्येक क्षण असा महत्त्वाचा आहे, कसा महत्त्वाचा आहे आणि सत्काराने लावला पाहिजे हे अतिशय मनोहर रीतीने सांगितलेलं आहे. समर्थांची ही रचना फार प्रसिद्ध आहे. आपल्याला सगळी कधी माहीत नसती. आपण पहिलंच म्हणतो, घटका जाती पळे जाती घटका जाती पळे जाती तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. पण पूर्ण रचना जर आपण बघितली तर समर्थ किती बारकाईने विचारतात आपल्या लक्षात येईल. ती वाचतो सगळी. म्हणजे असं समर्थांचं म्हणणं आहे, घटका जाती पळे जाती तास वाजे जणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले, चारी प्रहर संसारात चाहुटेने गेले. रात्र काही झोप काही स्त्री संगे गेली, ऐशी आठा प्रहरांची वासलत झाली. घटका जाती पळे जाती तास वाजे जणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. दिवसाचे 8 प्रहर मानले जातात. म्हणजे 24 तास म्हणजे 8 प्रहर. हे 8ही प्रहर आपण प्रपंची माणसे अशी वाया दवडतो. म्हणजे काय समर्थ बघा, दिवसाचे 4 प्रहर म्हणजे असतात. दिवसाचे 4 आणि रात्री 4. दिवसाचे 4 प्रहर संसार आणि चाहुटीत गेले, म्हणजे चावटपणाने वाया घालवले, आपण प्रपंचाच्या कामात गेले. आणि रात्रीच्या 8 प्रहरापैकी काही झोप आणि काही स्त्री संगे गेली. आणि अशी 8ही प्रहरांची वासलात गेली. अशी 80 8 प्रहरांची वासलात झाली. त्यामुळे असा हा वाया जाणारा आयुष्याचा मार्ग थांबवून क्षण साधन मार्गाने सार्थकी लावला पाहिजे, हे समर्थान सांगायचं आहे. यासाठी हा प्रयत्न कुणालाही करता येणे शक्य आहे. मात्र दृढ निश्चय करायला आवश्यक आहे. आणि त्या निश्चयाला बळकटी येण्यासाठी आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळण्यासाठी संत सहवास अतिशय उपयोगी आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अशी श्रद्धापूर्वक धारणा ठेवून आयुष्यातील प्रत्येक क्षणी परमात्म्याची आठवण ठेवून आणि त्याला संतांच्या सज्जनांच्या सहवाशी जोड देऊन साधना केल्यास प्रत्येक प्रपंची माणसाला शाश्वत सुखाचा लाभ निश्चित होऊ शकेल. श्लोक क्रमांक 168. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नवे दैन्य वाणा, उपाधी देह बुद्धी दे वाढविते, परी सज्जना केवी बांधू शकेते. या श्लोकात समर्थांनी संतांचं वर्णन केलंय. संत कोणाला म्हणावे तर जो वृत्तीने अंतर्बाह्य संत झाला असतो तोच खरा संत आहे. संताला आत्मज्ञान पूर्णपणे झालेले असते. आपण परमात्म्याचे अंश आहोत ही भावना त्याच्या मनात स्थिर झाली असते. हा सारा विश्वाचा प्रसारच क्षणभंगूर आहे ही त्याची खात्री असते. दिसणाऱ्या वस्तू या सर्व नाशवंत हे ज्ञान त्याच्याकडे जागृत असते. सर्व विश्वात परमात्मा हा एकमेव सत्य अशी श्रद्धा असते. तो परमात्मा सुखाचे निधान आहे आणि त्याच्या संयोग वियोगातच काही सुख दुःख हेही तो जाणतो. त्यामुळे असे संत मनामध्ये कोणती इच्छा धारण करीत नाहीत. जगातील ऐश्वर मान मारातब सत्ता संपत्ती नाती गोष्टी यापैकी काही वासना त्यांच्या मनात शिल्लक नसते. तो संत त्यामुळे कोणती आशा किंवा अपेक्षा करीत नाही. त्यामुळे त्याला कोणाकडून उपकार नको असतो आणि म्हणून तो कोणापुढे कधीही लाचार आणि दिनवाण होत नाही. तो स्वानंदातच निमग्न असतो. त्याचा हा स्वानंद कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसल्यामुळे तो आनंद कायम चिरंतन असतो. एका परमात्म्याशिवाय त्याला कशाची आस नसते, कशाचाही ध्यास नसतो. असा संत स्वतःच्या परमसुखाच्या आनंदात सदैव निमग्न राहतो.
आपल्यासारख्या प्रपंची माणसांना प्रपंचाच्या काळजीची आणि सुखाच्या तृष्णेची आस असते. आपण त्यातच अधिकाधिक गुंतून जातो. पण संत स्वानंदात मग्न असल्यामुळे या देहबुद्धीची उपाधी त्यांना बांधू शकत नाही. एखाद्या लहान मुलाला बघून रस्त्यावरचे कुत्रे गुरगुरून अंगावर येते, तशी बाह्य उपाधींच्या बाबतीत आपल्या प्रपंची माणसाची अवस्था होते. परंतु तेच कुत्रे बलदंड माणूस समोर दिसला की निवटपुणे निघून जाते. अगदी तशीच गती वासनांची आणि उपाधींची संतांच्या बाबतीत होते. संत त्या सर्वांहून पार पलीकडे पोचले असतात. म्हणून जी उपाधी सामान्य प्रपंची माणसाची देहबुद्धी वाढवू शकते, ती उपाधी संतांना मात्र बाधू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्या उपाधीमध्ये राहून सुद्धा एखाद्या कमळाच्या पानाप्रमाणे संत साक्षी भावनेने तटस्थ राहू शकतो. हा तटस्थपणा त्याच्या अंगात साधनेच्या बळाने आलेला असतो. अशा संतांचा सहवास आपल्याला फार उपकारक असतो व म्हणून तो सतत धरावा असे समर्थ मानतात. यातील पहिल्या चरणात आणखी एक व्यापक अर्थही असावा असं मला वाटतं. ज्याच्या सहवासात गेले असताना आपल्याही वृत्ती संत रूप होतात, अशी व्यक्तीच खरा संत आहे, असा तो अर्थ असावा असं मला वाटतं. आपली विषयवासनांना चिकटलेली वृत्ती त्यामधून निघून आत्मस्वरूपाकडे वाटचाल करू लागणे म्हणजे ती संतरूप होणे होय. आणि या अर्थाने हा जो पहिला चरण आहे, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, असाच त्याला ज्याच्याकडे गेला आपल्या बुद्धीत फरक पडेल, वृत्तीत फरक पडेल, त्याला संत म्हणून ओळखा आणि त्याचा सहवास करा असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया. 168वा श्लोक आपण पूर्ण केला आहे. उद्या 169व्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.